शुभ सकाळ मंडळी, गणपती बाप्पा मोरया। तर आज आपण अनुभवणार आहे पुण्यातील बाप्पांचे आगमन सोहळा। तर त्यासाठी आता आपण निघणार आहे। मी खूप एक्साइटेड आहे। तुम्ही बघू शकता, हा माझा पहिला सोहळा आहे, आगमन सोहळा अनुभवायचा। दादांनी मला पाठीमागच उतरलं होतं, रिक्षावाले दादांनी, आणि मी थेट दगडूशेठ जे मंदिर आहे तिकडे आम्ही बाप्पाकडे चालले होते। तर तुम्ही विश्वास नाही ठेवणार, बाप्पांची दगडूशेठ बाप्पांचीच मिरवणूक समोरून येत होती आणि मला दर्शन झालं इथे बाप्पांचं। हा माझ्यासाठी खूप म्हणजे खूप वेगळा क्षण होता आणि मी हा माझ्या कॅमेरामध्ये कैद केलेला आहे तुम्हालाही दाखवण्यासाठी। तर दगडूशेठ बाप्पांचा हा जो देखावा आहे तो आहे पद्मनाभ मंदिर, केरळ। आणि तिथे गेल्यावर मला आज भेटला आहे होमी फोटोवाला। आता आम्ही इथून मिरवणूक पूर्ण पाहणार आहोत। बाप्पांच्या मिरवणुकीचा एक मार्ग आहे आणि तिथून पूर्ण मिरवणूक झाल्यानंतर बाप्पा इथे विराजमान होणार आहेत आणि त्यांचीच वाट आम्ही इथं उभारून पाहतोय, कधी बाप्पा येतील। आणि आता बाप्पा यायची वेळ झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। हळूहळू लोकांची गर्दी पण इथे वाढत चाललेली आहे। आणि फायनली बाप्पांचा रथ आला आहे इथे आणि असंख्य म्हणजे एवढी गर्दी झाली तिथे, पूर्ण अशी ते उभारायला पण जागा नव्हती। पण बाप्पांवरती असणारी श्रद्धा आणि पहिल्या दिवशी बाप्पांचा आशीर्वाद घेणं यासाठी पुणेकर पूर्ण जमा झाले होते। आता काहीच वेळात दगडूशेठ बाप्पा विराजमान होणार आहेत। हाच जो क्षण असतो की पूर्ण पुणेकर वाट बघत असतात आपल्या लाडक्या बाप्पांना भेटण्यासाठी। आणि फायनली बाप्पा आज आता विराजमान झालेले आहेत। हा जे मंदिर साकारलं आहे, हा जो देखावा आहे तो यावर्षी श्री पद्मनाभ स्वामी जे मंदिर आहे केरळमधील, त्याचा हा देखावा आहे। आणि खूप छान असं मंदिर सजवलं होतं। आणि म्हणजे दरवर्षीच वेगवेगळे मंदिर साकारले जातात, वेगवेगळे देखावे असतात। यावर्षी केरळमधील हे जे मंदिर आहे ते साकारलेलं आहे। त्यानंतर बाप्पांचं दर्शन घेतलं आणि बरेचसे पथक होते, काही कार्यक्रम पण होते आणि बरेच दुसऱ्या बाप्पांची पण मिरवणूक होती। तिकडे आम्ही निघालो। बऱ्याच बाप्पांचं मिरवणुका एकाच टाईमला सुरू होत होत्या, त्यामुळं बाप्पांचं दगडूशेठ बाप्पांची मिरवणूक मी दाखवायचा प्रयत्न केला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर।